नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. मित्रांनो, आजकाल त्या लोकांना जरा जास्तच ऊत आलाय जे संविधानाच्या विरोधात वक्तव्य करत असतात किंवा ते इनडायरेक्टली आम्ही संविधानाला मानत नाही किंवा संविधान काय आहे आम्हाला माहीत नाही असं बोलण्याचा ते प्रयत्न करत असतात. अशा लोकांना आजकाल जरा जास्तच ऊत आलेला आहे. यामध्ये मोठमोठे जिल्हा अधिकारी असतील किंवा मोठमोठे प्रशासकीय अधिकारी असतील यांचा देखील या गोष्टीमध्ये समावेश आहे. गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत असतो सोशल मीडियावरती याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात, ज्यामध्ये मोठमोठे प्रशासकीय अधिकारी असतात, ते मोठमोठे राजकीय नेते असतात किंवा मोठमोठी मंडळी असतात जे थेट त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत असतात किंवा त्याचसोबत भारतीय संविधानाचा अपमान ते करत असतात. परंतु या सर्व लोकांना दणका देण्यासाठी आता आपण एक नवीन सिरीज चालू करतोय, ज्यामध्ये आपण दररोज व्हिडिओ टाकणार. जो कोणी संविधानाचा अपमान करेल त्याचा चेहरा समोर आणण्याचं काम करणार आहे. तर आजचा पहिला व्हिडिओ मित्रांनो एका जिल्हा अधिकारी लेवलच्या व्यक्तीचा आहे. एका जिल्हा परिषदमध्ये व्यक्ती असणाऱ्या मोठ्या लेवलच्या व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे. तर नेमकं काय प्रकरण आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हा सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक जिल्हा परिषद अधिकारी आहे, त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या ज्या क्लास 1 लेवलच्या अधिकारी येतात, परंतु त्यांना भारतीय संविधानाने दिलेले अधिकार किंवा भारतीय संविधान काय आहे हेच त्यांना माहीत नाही किंवा त्यांना समजलेलं नाही. असं का म्हणत आहे तर सर्वात अगोदर तुम्ही त्यांचा हा व्हिडिओ पहा. आज मेरे ये उपोषण का क्या ड्रामा है यहाँ पे? ये ड्रामा नहीं मैडम, ये लोकशाही हक्क है। ये ड्रामा नहीं बोल सकते आप। तर ज्याप्रमाणे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ती जी व्यक्ती आहे त्या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीने बोलत आहे. ती त्या ठिकाणी म्हणते की या ठिकाणी उपोषण आंदोलन करण्याचे हे काय नाटकं आहेत किंवा भारतीय संविधानामध्ये हे असले काय नाटके दिलेले आहेत हे तिचा म्हणण्याचा अर्थ आहे. म्हणजे सरळ सरळ जे काय भारतीय संविधानाने लोकशाहीला जे काय अधिकार दिलेत, सर्वसामान्य लोकांना जे काय अधिकार दिलेत त्या हाणून पाडून टाकण्याचं काम ती या ठिकाणी करताना दिसत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संतापाचं वातावरण आपल्याला आंबेडकरवादी तरुणांमध्ये, आंबेडकरवादी लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.